गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध हे फार सुंदर असे प्रेक्षणीय स्थळ आहे, पर्यटन स्थळ आहे. तिथील हा राफ्टा आम्ही बघायला आलो होतो. ताई आणि जिजू आणि त्यांची मुली आमच्याकडे आली होती, तर त्यांच्यासोबत आम्ही नवेगाव बांध फिरायला आलो. तिथील हा राफ्टा आहे, ज्याला आपण वॉटरफॉल म्हणतो. हा छोटासा वॉटरफॉल आहे, पण अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ आहे, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. त्याकरिता पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर आम्ही उद्यानाकडे आलो. तर लाडोने पाळण्यावर बसायची खूप जिद केली, तर तिचे पप्पा तिला पाळण्यावर झोका देत आहेत. लाडोला विचारलं की कुठं फिरायला जायचं, तर तिचं सर्वात प्रथम असं असते की नवेगाव बांध. कारण खरंच खूप मुलांसाठी तर अतिशय सुंदर असं स्थळ आहे. याच्यामध्ये बाल उद्यानसुद्धा आहे, जो तुम्हाला समोर दिसणारच. म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी खूप काही आहे. हे बघा, छोट्या मुलांबरोबर आहे आमच्या मोठ्यांनाही खूप आनंद मिळतो याच्यामध्ये. हे बघा, छोट्या मुलांबरोबर आपणही छोटे व्हायचे आणि जीवनाचा आनंद घ्यायचा. त्याच्यानंतर आम्ही तलावाकडे आलो. इथं बोटिंग वगैरे होते, पण पाण्याची पातळी खूप असल्यामुळे बोटिंग करायला काही जमलं नाही. बोटिंग बंद होती, त्यामुळे आम्ही काही फोटोज क्लिक केल्या आणि तिथून निघून आलो. बोटिंग बंद असल्यामुळे बोटिंगचा आस्वाद घेता आला नाही, पण पाण्याची पातळी थोडी कमी झाली की इथं बोटिंगसुद्धा करता येतो, आणि बोटिंगचा तर आनंद काही वेगळाच असतो. आम्ही खूपदा इथं बोटिंगसुद्धा केलेली आहे. बोटिंग बंद असल्यामुळे काही फोटोज क्लिक केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही बाल उद्यानाकडे आलो. इथं छोट्या मुलांना खेळण्यासाठी खूप काही आहे. खूप एन्जॉय करतात छोटी मुलं इथे. एकदा जर त्या मुलांना तुम्ही इकडे घेऊन आला, तर ते नंतरसुद्धा तुम्हाला पुन्हा जर विचारलं की नाही आता कुठं जायचं बा फिरायला, तर त्यांच्या मुखावर नवेगाव बांध हेच राहणार. माझी मुलगी तर सतत कुठं जायचं लाडो म्हटलं की नवेगाव बांध, कारण तिला खूप एन्जॉय करायला मिळतं. वेगवेगळी पाळणे, हे बघा, बाल उद्यान असलं तरी आम्ही इथं एन्जॉय केला, पण तिथे काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला दाटलंसुद्धा की हे बाल उद्यान आहे आणि तुम्ही हे वाढले व्यक्ती कसे बसत आहात बा म्हणून. पण आम्ही एन्जॉय केलो. त्याच्यानंतर आम्ही इथे एक हिलटॉप गार्डन म्हणून आहे त्याच्या साईडला, तिथं आलो. हा हिलटॉप गार्डन हार्टच्या आकारामध्ये आहे, म्हणजे दिलच्या आकारामध्ये हा हिलटॉप गार्डन तयार केलेला आहे. खूप असं अतिशय प्रिय आहे हा बघण्याला. इथं प्री वेडिंग शूटकरिता सुद्धा कपल्स येत असतात. खरंच खूप असं बघण्यासारखं आहे. पूर्ण हा गार्डन दिल आकारामध्ये तयार केलेला आहे. याच्या मागे एक इमारत दिली आहे. त्या इमारतीवर जर तुम्ही चढलं आणि वरून बघितलं, तर दिल आकार, पूर्ण अशा दिल आकारामध्ये हा गार्डन तयार केलेला आहे. हे जिजू आणि ताई यांची मी काही फोटोज क्लिक करून दिले, व्हिडिओ क्लिक करून दिली. त्यांना मी पहिल्यांदा इकडे घेऊन आले. आम्ही तर सतत येत असतो, मूड फ्रेश होतो इथे आल्यानंतर. हे बघा, आम्ही सुद्धा आपली काही फोटोज व्हिडिओज क्लिक केल्या. आम्ही इथे नेहमीच येत असतो, त्यामुळे मी काही असे जास्त काही क्लिक केली नाही आणि सविस्तर तेवढं काही दाखवली नाही, पण खरंच खूप असं बघण्यासारखं आहे. ये हे मेरे दो अनमोल रतन. खूप काही वेगवेगळ्या वनस्पती, फुलझाडे, गुलाबाचे असे खूप सारे कलर्स इथे मिळतील तुम्हाला, बघायला मिळतील. ताईसोबत काही फोटोज क्लिक केल्या. हे बघा, खूप असं सुंदर हे गार्डन आहे. खूप काही बघण्यासारखं आहे नवेगाव बांधमध्ये. बरंच काही आहे जे आम्ही बघितलं नाही,
वेळ झाली असल्यामुळे आणि वातावरण चेंज होत आलं होतं, पाण्याची शक्यता होती पाणी येण्याची, तर आम्ही जास्त वेळ न घालवता, कारण मुलं होते आमच्यासोबत, तर मुलांची काळजी असल्यामुळे आम्ही जास्त न फिरता आलो. खरंच तुम्हाला जर गार्डनचा, बालोद्यानाचा मुलांना मूड फ्रेश करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आणायचं असेल तर नवेगाव बांध हे खूपच असं सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे खूप काही बघण्यासारखं आहे. आणखी काचमहल, कुटी ते मी क्लिक केलेले नाही आहेत. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझे शॉर्ट्स आहेत, फनी शॉर्ट्स, कृपया करून ते बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.